दुःखद बातमी आता समोर येते। ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे। खरं तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। 93व्या वर्षी आता आशा भोसलेंनी हा शेवटचा श्वास घेतलाय। संपूर्ण चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात ज्यांच्या आवाजानं जादू निर्माण केली होती, अशा एका सुरेल प्रवासाचा आज अंत झालाय। त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर आज ही शोककळा पसरलेली आहे। संगीत सृष्टीतील एक दिग्गज आणि बहुआयामी गायिका म्हणून आशा भोसले यांची ओळख 7 दशकांहून अधिक काळ बॉलिवूड आणि मराठीसह क्षेत्रात कितीतरी गाणी त्यांनी गायली। त्यांच्या आवाजानं संपूर्ण देशावरच नाही तर जगावर एक प्रकारची जादू निर्माण केली आणि अशा या सुरेल प्रवासाचा आज हा अंत झालेला आहे। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतलाय। महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये त्यांनी खरं तर जन्म घेतला। एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक म्हणून त्यांची ओळख आणि या सुरेल प्रवासाचा आज हा दुर्दैवी अंत झालाय। खरं तर कालच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना तत्काळ दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, परंतु आता स्वतः ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची ही दुःखद बातमी दिलेली आहे। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी हा अखेरचा श्वास घेतलाय। संपूर्ण सिनेसृष्टीवर आपल्या आवाजाने राज्य निर्माण करणाऱ्या खरं तर या सुरेल प्रवासाचा आता हा अंत झालाय। सिनेसृष्टीवर आज ही शोककळा पसरलेली आहे। ज्यांच्या आवाजाने संपूर्ण जगावर जादू केली, कितीतरी दशकं त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवली, कितीतरी लोकांच्या मनावर त्यांच्या या कोकिळ कंठाचा राज्य निर्माण करणाऱ्या आशा भोसलेंचं आज निधन झालंय। ज्येष्ठ गायिका पद्मजा फेनानी जोगळेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। खरं तर पद्मजाताई, अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे। एका सुरेल प्रवासाचा आज अंत झालाय। अगदी खरंय, अतिशय वाईट बातमी। म्हणजे त्यांचं वय होतं वगैरे हे सगळं मान्य करून सुद्धा ही फारच वाईट बातमी आहे। कारण भारतरत्न लता दीदीनंतर जर भारतीय संगीत युगातलं एक महान पर्वत संपलं असं वाटतं मला। आणि त्यांनी शेकडो गाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाऊन तर जागतिक विक्रमच केला होता। अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपल्या कष्टाने, रियाजाने हे नाव मिळवलं आणि आपली एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली। म्हणजे लता दीदींपेक्षा कोणतीतरी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली। बऱ्याच वर्षांपूर्वी लाईव्ह गाऊन रेकॉर्ड करणं ही सोपी गोष्ट नव्हती। सगळे म्युझिशियन्स बरोबर गावं लागायचं। मीही तशाच पद्धतीने गाणी रेकॉर्ड केलेली आहेत, त्यामुळे मला ठाऊक आहे की प्रचंड कठीण असायचं। एका फटक्यात ते सगळं रेकॉर्डिंग करावं लागायचं। आत्तासारखी गोष्ट नव्हती डिजिटल, एक एक ओळ करा, एक एक शब्द करा। परंतु परफेक्शन हा त्यांचा स्थायी गुण असल्यामुळे त्यांनी शेकडो गाणी इतक्या परफेक्शनने उत्तमरित्या गायलेल्यामुळेच ती गाणी आज लोकप्रिय झालेली आहेत। आणि त्यांचं एखादं गाणं, आता शेकडो गाणी त्यांची उत्तम आहेतच, मला अनेक गाणी त्याची आवडतात, परंतु मला जर विचाराल तुम्ही तर त्यांचं कुठचं गाणं आवडतं तर धर्मकन्या मधलं नंदलाला रे हे अतिशय कठीण माझ्या गुरुजींनी रिझनाजींनी स्वरबद्ध केलेलं प्रचंड आवडतं। आणि
काय बोलू त्यांच्याबद्दल. एक एक त्या गाण्यामध्ये ना अशा स्वर सौंदर्याच्या अशा जागा घेतलेल्या आहेत, कमाल. म्हणजे शास्त्रीय संगीतातली व्यक्ती सुद्धा अगदी स्किमित होऊन जाईल अशा पद्धतीने त्या गायलेल्या आहेत. म्हणजे नाट्यसंगीतापासून ते कॅबरे पर्यंत, ते पाश्चिमात्य संगीत असो, कुठलंही गाणं असो, त्यापैकी सगळं काही त्यांनी उत्तम प्रकारेच गायलं. एक माझी छोटीशी आठवण तुम्हाला सांगते. दादर महात्मा गांधी स्विमिंग पूल इथे बऱ्याच वर्षापूर्वी त्याचं जेव्हा नूतनीकरण झालं होतं, हं. त्यावेळेला माझा कार्यक्रम होता, गाण्याचा कार्यक्रम होता, बर. दिवाळी पहाट. हं. आणि त्यावेळी त्यांनी त्या आयोजकांना सांगितलं की मी येते त्या कार्यक्रमाला, आणि पद्मजाचं गाणं झालं जरी असलं तरी मला तिला भेटायचंय. हं. कारण मी त्यांच्या भावाचीच मी शिष्या ना, तर त्यामुळे त्यांना त्यावेळेला बरेच दिवस झाले होते आमची भेट होऊन. हं. तर पद्मजाला थांबवून ठेवा. आणि माझी गडबड अशी होती की तो कार्यक्रम संपल्या मला दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट इंदोरला होता, तर त्या दुपारचं इंदोरचं फ्लाईट पकडायचं होतं, विमान पकडायचं होतं, ते गडबडीत होते. परंतु आयोजकांना सांगून त्यांनी मला थांबायला लावलं आणि मला तिला आज भेटायचंच आहे म्हणून. आणि खरोखरीच त्या माझ्यासाठी सुंदर सोनचाफ्याची घमघमीत फुलं घेऊन आल्या आणि त्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिला. माझ्याकडे तो फोटो सुद्धा आज आहे. आणि हा चाफ्याचा सुगंध आजही माझ्या स्मरणात दरवळतोय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे एवढीच प्रार्थना करते. जी, निश्चितच पद्मजाताई, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.